नमस्कार, मी आज तुम्हाला रगडा पॅटीस कसं बनवायचं ते सांगणार आहे. हे आहे 1 वाटी पोहे, हे 3 बटाटे उकडलेले, हा बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, हा चाट मसाला, हे मीठ आणि हे लाल चटणी. हे आपण इकडे चिंच गुळाची चटणी बनवलेली आहे त्यासाठी लागणारी. हे पांढरा वाटाणा शिजवलेला आहे, 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी वाटाण्यासाठी फोडणी टाकण्यासाठी लागणारे टमाटा, कांदा आणि हा बारीक केलेला मसाला. आपण पहिल्यांदा वाटाण्याची भाजी बनवून घ्यायची आहे. इथं कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकतो. त्याच्यामध्ये आपण थोडीशी जिरी मोहरी टाकणार आहे. त्याच्यानंतर हा कांदा परतून घ्यायचा आहे चांगला. त्याच्यावरती आपण थोडंसं मीठ टाकणार आहे. त्याच्यामध्ये आपण टमाटा टाकूया. टमाटा चांगला परतून घ्यायचा आहे. हे टमाटा चांगला परतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हा बारीक केलेला मसाला परतून घ्यायचा आहे चांगला. इथे आपण अर्धा चमचा धना पावडर टाकायचे, 1 चमचा लाल चटणी, अर्धा चमचा हळद. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हे चांगलं परतलेलं आहे. आता हा आपला वाटाणा शिजलेला वाटाणा त्यामध्ये टाकून द्यायचा आहे. ह्याच्यासाठी आता हे झालेलं आहे आपला वाटाण्याची ग्रेव्ही. तोपर्यंत आपण इकडे पोहे धुवून घ्यायचे आहेत एका बाउलमध्ये. इकडे आपण पोहे धुवून ठेवलेले आहेत. आपण इकडे आता बटाटा स्मॅश करून घेणार आहे. हा स्मॅश झालेला आहे बटाटा. आपण त्याच्यामध्ये आता पोहे मिक्स करणार आहे. इथे आपण हा चाट मसाला 1 चमचा टाकणार आहे. हे 1 वाटी कांदा, हे 2 ते 3 मिरच्या चिरलेल्या बारीक, कोथिंबीर, हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. हे थोडंसं मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे 1 चमचा लाल चटणी आपण टाकणार आहे चवीला. हे चांगलं एकजीव केल्यावरती आपण असा गोळा करून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून असं दाबून घ्यायचं आहे. हे आपण छोट्याशा डब्बीचं एक झाकण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये असं आपण खाली तेल लावून असं चांगलं घालून घ्यायचं आहे. म्हणजे छान आपली रगडा पॅटीस होईल, बनेल चांगलं. हे अशा प्रकारे आपण पॅटीस बनवलेलं आहे. आपण पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता पॅटीस टाकणार आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण पॅटीस टाकून घेतलेला आहे. एका साईडनी परतलेला आहे, आपण दुसऱ्या साईडनी परतायला टाकणार आहे. हे बघा, अशा प्रकारे एका साईडने परतलेलं आहे. आपण दुसऱ्या साईडने चांगलं परतून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने. हे बघा, अशा प्रकारे झालेली आहे आपली पॅटीस खाण्यासाठी तयार. वरती जशी भेटते तशी सेम आपण घरच्या घरी बनवू शकतो, एकदम चांगल्या प्रकारे आणि छान टेस्टी. हे आपण आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आपण त्याच्यावरती घालणार आहे हे वाटाण्याची भाजी. हे अशी घालायची जेणेकरून त्याची टेस्ट त्याच्यामध्ये चांगली येईल. हे चिंच गुळाची चटणी, हे हा बारीक चिरलेला कांदा आणि हे भरभरून बारीक शेव. एकदम छान आणि टेस्टी होणार आहे. बघा, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये आणि एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कशी वाटली मला ही रेसिपी मला नक्की सांगा. थँक्यू.